नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कांचन रसोई घरमध्ये आपण आज संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे चिक्की बनवणार आहे. तर तिळगुळाचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो. तर आता आज आपण तिळगुळाची चिक्की बघूया. चला, तर तिळगुळाच्या चिक्कीला काय काय साहित्य लागते ते बघूया. 1 वाटी पूर्ण तीळ घेतलेले आहे, अख्खे भाजलेले, आणि 1 वाटी बारीक करून घेतलेले आहे, आणि 1 वाटी पूर्ण गूळ घेतलेला आहे. आता गूळ आपण याच्यामध्ये थोडा पाक करून घेऊया गुळाचा. तर थोडं 1 चमचा तूप टाकायचं. तर हे शुद्ध गावरान तूप आहे, घरी बनवलेलं, आणि मी माझ्या चॅनलवर शॉर्ट टाकलेला आहे तूप कसं बनवायचं घरच्या घरी, ते बघून घ्या. तर गूळ टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी, 2 चमचे. पूर्ण आता आपण विरघळूया गूळ. हे बघा, आता गूळ चांगला विरघळलेला आहे. थोडा आता याला आपल्याला पाण्यामध्ये अशी गोळी तयार होत नाही तोपर्यंत त्याला थोडा पाक करणं आहे. हे बघा, आता छान मस्त आपण बघूया आता हे पाण्यामध्ये होती का गोळी. असं पाण्यामध्ये टाकलं आपण. हे बघा, असं झालेलं आहे आपलं. हे असं होऊ द्यायचं. हे असं झालं अशी की आपला पाक झाला समजायचं. आपण आता हे दोन्ही मिक्स करून घेऊया, तीळ आणि तिळाचा कूट. थोडासा खाण्याचा सोडा, छान मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे. छान झालेला आहे आपल्याला. आपण लगेच गरमागरम आता त्याच्या लाटून घेऊया, पोळी लाटून घेऊया याची. छान गरम गरम लाटून घ्यायचं. आपल्या याच्यानुसार, पद्धतीनुसार जाड पातळ ठेवायचं. जास्तच पातळही नाही आणि जास्त जाडही नाही. गरम गरमच सीट होऊन जातं ते पटकन. हे बघा, किती छान मस्त आपलं वड्या जमलेले आहेत. एकदम भारी पडू लागले ते. घरच्या घरी मस्त आपण संक्रांतच नाही तर कधीही आपण घरच्या घरी मुलांसाठी बनवू शकतो. झटकीपट झटाझट तयार होणाऱ्या तीळ आणि गुळाच्या वड्या आहेत. अगदी 10 मिनिटात होणारा पदार्थ आहे हा. तीळ आपले रेडी असले भाजून, त्याचा कूट तयार असला ते एकदम 10 मिनिटात तयार होतं. हे बघा, आणि ही प्रोसेस एकदम पटपट करायची म्हणजे आपल्या वड्या आपल्याला व्यवस्थित पाडल्या जाईल. बघा, लगेच 2च मिनिटात किती ते आळून आलेलं आहे. तर हे बघा, किती छान मस्त आपल्या वड्या पडलेल्या आहेत. आणि हे बघा, एकदम अशा छान अशा मस्त निघतात पण त्या. हे बघा, आणि किती एकदम अशा नरम आणि एकदम ठुसठुशीत झालेले आहे.
हे बघा मैत्रिणींनो, किती भारी मस्त एकदम छान आपली तिळाची चिक्की झालेली आहे, मस्त संक्रांत स्पेशल. तर नक्की बनवून बघा, एकदम 10च मिनिटात होणारा पदार्थ हा रेसिपी आहे, एकदम छान. आणि मुलांना सुद्धा थंडीचं आपण बनवू शकतो, कधीही बनवू शकतो आपण. आणि हे बघा आता एकदम किती स्मूथ झालेली आहे, हे बघा, हे बघा, एकदम जोर न लावता एकदम अशी अशी तोंडात टाकेल आणि विरघळण अशी झालेली आहे. तर एकदम छान झालेली आहे आपली चिक्की. तर आपण लाडू नेहमीच बनवतो, तर बघा तुम्ही ट्राय करून, असं मी जे साहित्य घेतलं त्याप्रमाणे. आणि कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, विसरू नका. धन्यवाद.